नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित घटक बहुपदी त्यामधील सराव संच 3.6 यातील प्रश्न पहिला आपल्याला सोडवायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा. खालील बहुपदींचे अवयव पाडा. उपप्रश्न 2x वर्ग अधिक x वजा 1. या ठिकाणी ही बहुपदी आहे 2x वर्ग अधिक x वजा 1. त्याचे आपल्याला अवयव पाडायचे. इथं लक्षात ठेवा हे वर्गपद आहे आणि हे स्थिर पद आहे. बरोबर. वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार करू. येथे तो गुणाकार 2 गुणिले ऋण 1 बरोबर ऋण 2 आहे. काय कळलं? हे वर्गपद आहे कारण या ठिकाणी x वर्ग आहे ना, मग हे वर्गपद आणि त्याचा सहगुणक किती 2 आहे. तर या 2चा आणि हे जे स्थिर पद आहेत ऋण 1 त्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले ऋण 1 ऋण 2 आलेला आहे. इथपर्यंत कळलं? पुढे आता ऋण 2 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 1 येईल. आता काय करायचं? ऋण 2 चे असे अवयव शोधायचे आपल्याला की त्यांची बेरीज केली तर मधलं पद जे दिसतंय ना, तर इथे x आहे, तर या x चा सहगुणक काय आहे? इथं तर काहीच दिसत नाही. मग काहीच दिसत नाही म्हणजे तो 1 असेल ना. 1 गुणिले x x होतात. तुम्ही म्हणाल काहीच दिसत नाही म्हणजे मी 0 घेतलं तर 0 गुणिले x 0 होणार, पण इथे 0 नाहीये. मग इथे सहगुणक 1 आहे कारण 1 गुणिले x x येतं. मग आता आपल्याला ऋण 2 चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 1 येईल. ठीक आहे. बघा मग ते अवयव. ऋण 2 बरोबर 2 गुणिले ऋण 1 बरोबर 2 गुणिले ऋण 1 ऋण 2 आलेला आहे म्हणजे हे त्याचे अवयव 2 आणि ऋण 1. ठीक आहे. आणि आता त्याची बेरीज करू. बघा 2 अधिक पुन्हा ऋण 1 कारण ऋण 1 अवयव घेतलाय ना आपण. मग 2 अधिक ऋण 1 म्हणजे अधिक वजा वजा होतं म्हणून 2तून 1 गेला 1. आता इथं बघा, इथं तुम्ही म्हणाल तुम्ही 1 लाच ऋण चिन्ह का दिलं, 2 ला का नाही दिलं? समजा इथे मी 2 ला ऋण चिन्ह दिलं असतं तर ऋण 2 गुणिले धन 1 ऋण 2 आलं असतं. पण इथे आपल्याला बेरीज जी आहे ती 1 पाहिजे ना, धन 1 पाहिजे. मग इथं समजा ऋण 2 असतं नंतर अधिक 1 ऋण 2 अधिक 1 बरोबर किती येणार? ऋण 1 येणार ना. मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. मोठ्या संख्येचं 2चं चिन्ह काय? ऋण आहे म्हणून ते ऋण 1 आलं असतं, परंतु आपल्याला ऋण 1 नकोय, धन 1 हवंय म्हणून 1चं चिन्ह ऋण दिलेलं. आता लिहून घेऊ आपण. x हे पद आता आपण कसं लिहायचं? 2x वजा x असे लिहू. हे लिहिण्याने किमतीत बदल होतोय का? x म्हणजेच 2x वजा x ना. 2x मधून 1x गेला म्हणजे x राहिला. म्हणून बघा 2x वर्ग अधिक x वजा 1 बरोबर पहिल्यांदा हे 2x वर्ग जे आहे ते लिहिलं, त्यात बदल केलेला नाही वर्गपदाच्या मध्ये. फक्त x लिहायच्या ऐवजी आता आपण 2x वजा x लिहू. बरोबर आहे. 2x वजा x आणि स्थिरपदी जी आहे ती वजा 1. लक्षात आलं? आता बघा हा एक भाग, हा एक भाग. आता याच्यामध्ये सामायिक काय निघतंय का बघू आपण. 2 इथेही आहेत इथे आहेत म्हणजे 2 सामायिक निघेल. x जे आहेत ते इथे पण आहेत आणि इथे पण आहेत म्हणजे x पण सामायिक निघेल म्हणजे 2x सामायिक निघेल. म्हणून बघा 2x आपण सामायिक काढलं. 2x सामायिक काढल्यानंतर कंसात आपण x लिहिलं पहिलं. 2x गुणिले x x वर्ग म्हणजे 2x वर्ग बरोबर ना. 2x गुणिले x 2x वर्ग येतं म्हणजे हे मिळालं. आणि 2x गुणिले 1 2x बरोबर म्हणजे याची किंमत जी आहे तीच या पद्धतीने आपण लिहिलेली आहे. बरोबर आहे. तसं आता इथं बघा ऋण x वजा ऋण x आणि ऋण 1 म्हणजे वजा x वजा 1 आहे. आता इथं सामायिक काय निघेल? इथे x आहे पण इथे x नाही म्हणजे x सामायिक निघणार नाही. पण इथे याचा सहगुणक किती? 1 येईल म्हणजे इथं जर विचार केला तर ऋण 1 येईल. मग ऋण 1 इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग ऋण 1 आपण सामायिक काढू शकतो. मग बघा ऋण 1 सामायिक काढलं आणि कंसात x केलं अधिक 1. आता तुम्ही म्हणाल इथे हे काय कळलेलं आहे. तर बघा ऋण 1 नी x ला गुणलं तर ऋण x येईल
आपल्याला या किमती एवढंच आलं पाहिजे ना यांचा गुणाकार. आणि ऋण 1 गुणिले धन 1 बरोबर ऋण 1. इथं तुम्ही ऋण 1 घेतलं असतं तर ऋण 1 गुणिले ऋण 1 धन 1 आलं असतं. इथे कुठे धन 1 आहे, म्हणून ऋण 1 गुणिले धन 1 बरोबर ऋण 1 हे आलं. आणि ऋण 1 गुणिले x ऋण x. तर अशा पद्धतीने आता बघा x अधिक 1 या कंसात आहे इथे, म्हणजे ते सामायिक आलं, म्हणून x अधिक 1 पहिल्या कंसात आणि 2x वजा 1 दुसऱ्या कंसात. तर हे त्याचे अवयव आले. पहिलं उदाहरण लक्षात आलं असेल. दुसरं 2m वर्ग अधिक 5m वजा 3 या बहुपदीचे अवयव काढायचे. वर्गपदी पद हे आहे, स्थिर पद हे आहे. वर्गपदाचा सहगुणक व स्थिर पदी यांचा गुणाकार करू. येथे तो गुणाकार 2 गुणिले ऋण 3 बरोबर ऋण 6 आहे. ऋण 6 चे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 5 येईल. इथे मधलं पद 5m आहे ना, मग m चा सहगुणक 5 आहे, ती बेरीज आली पाहिजे. मग आता बघा कसे अवयव पडतात ते लिहिले. ऋण 6 बरोबर 6 गुणिले ऋण 1 हे त्याचे अवयव झाले. बरोबर आहे. 6 अधिक कंसात ऋण 1 लिहिले म्हणजे 6 तून 1 वजा केलं तर 5 येतो. लक्षात चिन्ह 1 लाच का ऋण आलं, तर ह्या इथल्या बेरजेमध्ये तुमच्या ते लक्षात येईल की जर इथे जर ऋण 6 असतं, ऋण 6 अधिक 1 केलं तर ऋण 5 आलं असतं, पण तो आपल्याला ऋण 5 नकोय, धन 5 पाहिजे, म्हणून 1 ला ऋण चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे 5m हे पद आता आपल्याला 5m नाही लिहायचं, तर 6m वजा m असं लिहू. बरोबर आहे ना, तर हे अवयव मिळालेत ना आपल्याला 6 गुणिले ऋण 1. इथं 1 काय लिहत नाही आपण, म्हणून 6m वजा m असे लिहू. म्हणून 2m वर्ग अधिक 5m वजा 3 बरोबर 2m वर्ग. पहिलं जे वर्गपद आहे ते आहे तसंच लिहिलं. आता मात्र 5m लिहिणार नाही, 6m वजा m लिहू आणि मग स्थिर पद वजा 3. ठीक आहे. आता हा एक भाग झाला पहिला बघा, आणि हा एक. यामध्ये सामायिक काय निघतंय बघा, तर 2 सामायिक निघेल. इथे आहे 2 आणि 6 चा अवयव 2 आहे, म्हणजे 2 सामायिक निघेल. नंतर m वर्ग मध्ये m आहे आणि 6m मध्ये पण m आहे, म्हणजे m पण सामायिक निघेल, म्हणजे 2m सामायिक निघेल. बरोबर, म्हणून 2m सामायिक काढलं आपण. 2m गुणिले m 2m वर्ग हे मिळालं पहिलं. कंसात काय राहिलं, 2m यातला सामायिक काढलं म्हणजे राहिला m, तो इथं लिहिला, अधिक 6m आहेत ना इथे, तर 2m ला 3 नी गुणलं की 6m येतं. बरोबर की नाही, म्हणून इथे 3 आलं. ठीक आहे. 2m गुणिले कंसात m अधिक 3. आता इथे बघा वजा m वजा 3, मगाच्या उदाहरणात जसं सोडवलं त्याप्रमाणे m इकडे आहे पण इकडे नाहीये, म्हणजे तो सामायिक निघणार नाही. परंतु या ठिकाणी ऋण 1 सामायिक निघू शकतो बघा, कारण इथे लिहिल्यावर कळेल. ऋण 1 गुणिले m म्हणजे ऋण m मिळालं, ऋण 1 गुणिले 3 ऋण 3 आलं, कारण ऋण गुणिले धन ऋण येतं म्हणून. तर ऋण 1 लिहिलं आणि कंसात m अधिक 3 दिलं, म्हणजे m अधिक 3 m अधिक 3 इकडे आहे, म्हणजे ते एका कंसात लिहू आणि 2m वजा 1 दुसऱ्या कंसात लिहू. झालं आपलं अवयव पण. ठीक आहे. पुढचं उदाहरण, तिसरं उदाहरण 12x वर्ग अधिक 61x अधिक 77. हे गणित थोडस नीट बघू आपण. वर्गपदाचं सहगुणक व स्थिर पद यांचा गुणाकार करू. येथे तो गुणाकार 12 गुणिले 77 बरोबर 924 आहे. बघा हे वर्गपद आहे, त्याचं सहगुणक 12 आहे आणि स्थिर पद 77, त्यांचा गुणाकार करा. 12 7 84, 4 आला 8, 12 7 84 ने 8 92, हे 924 आलेला आहे. आता इथे बघा 924 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 61 येईल. या आधी कसं झालं, आपण केलं लहान संख्या होत्या ना, त्यामुळे ते आपल्याला पटकन कळत होतं. पण आता 924 तर मोठी संख्या आहे, ह्याचे कशा पद्धतीने आपल्याला अवयव पाडता येतील की ते लगेच लक्षात येणार नाहीत. मग आपण काय करूया, त्याचे अवयव बघा कसे पाडायचे. बरं 924 आहे, 924 ला 2 ने भाग जाईल. बरोबर आहे, कारण एकक स्थानी 4 आहे, मग 2 ने भाग लावला तर भागाकार येतो 462. कसा येतो बघा, बेचोक 8. बरोबर आहे,
4चा भाग लिहिला. पाड्यात 8 आहेत, इथे 9 आहेत. 9तून 8 गेला 1, 1च्या पुढे मांडले 2 म्हणजे झाले 12. बेसाय 12 आणि बे दुने 4. बघा बघा इथे ही 462 ही समसंख्या आहे, कारण एकच स्थानी 2 आहे, म्हणजे पुन्हा 2 ने भाग जाईल. बे दुनी 4, बे त्रिक 6, बे एके बे. लक्षात आलं? आता ही विषम संख्या झाली, बरोबर आहे. म्हणजे ह्याला काय 2 ने भाग जाणार नाही. 3 ने भाग जाईल का? 3 ची कसोटी सांगते, संख्येतील अंकांची बेरीज करा, त्याला 3 ने भाग जातो का बघा. मग 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, म्हणजे 3 ने भाग जातोय. 3 घेऊया. बघा 3 7 21, पाड्यात आहेत 21, इथे आहेत 23, 23 मधून 21 गेले, बाकी राहिली 2, 2च्या पुढे घेतले 1 झाले 21, पुन्हा 3 7 21, 77 आला. आता 77 ला 2 ने भाग जात नाही. 3 ने जाईल का? नाही जाणार, कारण 7 आणि 7 14 होतात. 3 ने 14 ला भाग जात नाही. 4 ने तर जाणार नाही, कारण जो 4च्या पाड्यामध्ये समसंख्याच येतात. बघा तुम्ही नीट विचार केला तर विषम संख्या येत नाही. 5 ने जात नाही, 6 ने नाही, 7 ने मात्र जाईल ना. 7 घेऊ. 7 एके 7, 7 एके 7, म्हणजे 11 7 77. पाडा पाठ असेल तर लगेच येईल तुम्हाला. 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे तिला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. मग इथे 11 घ्यायला लागतील आपल्याला. 11 एके 11. म्हणजे आता हे झाले अवयव 2 2 3 7 आणि 11. आता याच्यामध्ये आपल्याला ती जोडी शोधायची, बरोबर ना. बघा आता इथं मी लिहून घेतलं 924 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 11. आता ती जोडी शोधायची आहे की त्याची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 61 येईल. तर बघा सुरुवातीला काय केलं, बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले हे दोघांचा गुणाकार, 7 गुणिले 11 77, 12 आणि 77चा गुणाकार केला. इथे आपल्याला पाहिजे की ते जोडी पाहिजे. इथे 1 2 3 4 5 आहेत संख्या ना, म्हणून आपण काय केलं, या तिघांचा मिळून तो गुणाकार केला. बेदुनी 4, 4 त्रिक 12 आणि या दोघांचा गुणाकार 11 7 77. तो गुणाकार तर 924 आहे. मग आता तुम्ही बघा 77 हे 61 पेक्षा मोठे आहेत, बरोबर की नाही. 77 61 पेक्षा मोठे आहेत. मग 77 अधिक 12 करून जमणार नाही, तर 77 वजा 12 केले तर उत्तर आलं 65. हे कळतंय. 7तून 2 गेले 5, 7तून 1 गेले 6. म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी जी काही करतोय आपण, तर ती काही 61 येत नाही. म्हणजे आपल्याला असं बेदुनी 4 4 त्रिक 12 म्हणजे 12 गुणिले 77 घेऊन जमणार नाही. मग दुसऱ्या पद्धतीने बघू. आता बघा आपण काय केलं, बेदुनी 4 आणि 4 त्रिक 12 न करता बेदुनी 4 4 7 28 हे 28 केलं आणि 11 त्रिक 33 म्हणजे 11 त्रिक 33 3 गुणिले 11 केलं, बरोबर आहे. 28 गुणिले 33 म्हणजे यांचा गुणाकार तर 924 येतो, बरोबर. 28 त्रिक 84 4 हातचा आला 8, 28 त्रिक 84 आणि पुन्हा 8 92 म्हणजे 924 येतात. हे अवयव आहेत ना त्यांचे. आता ह्या 28 आणि 33 ची बेरीज करू आपण. ती 61 येते का बघू. तर ती येते बघा. 8 आणि 3 11 1 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6 61. म्हणजे आपल्याला ती जोडी मिळाली कोणती, 28 आणि 33 ही जोडी अशी आहे, हे अवयव असेल की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे 61 येते. मग आता 924 बरोबर 28 गुणिले 33 आणि 28 अधिक 33 बरोबर 61. 61x हे पद आता आपण कसं लिहिणार आहोत, तर 28x अधिक 33x. ठीक आहे. आपल्याला अवयव पडायचे म्हणून आपण ते 61x न लिहिता 28x अधिक 33x असे लिहितोय. म्हणून बघा 12x वर्ग अधिक 61x अधिक 77 बरोबर, पहिलं वर्गपद आहे तसंच 12x वर्ग. आता मात्र 61x न लिहिता 28x अधिक 33x असे लिहू, बरोबर. आणि मग अधिक 77 बरोबर. आता हा एक भाग करू आणि हा एक भाग. इथपर्यंत कळतंय. ठीक आहे. आता इथे बघा, इथे 12x वर्ग आहे आणि इथे 28x आहे. त्याच्यात सामायिक काय निघते ते बघायला लागेल. x इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, म्हणजे x तर सामायिक निघेल. 12 इकडे आहेत पण 12 आणि 28 ला भाग जातो, म्हणजे 12 सामायिक निघू शकत नाही. आता मग 4 चा विचार करा बघा. 4 नी 12 ला भाग जातो, 4 नी 28 ला भाग जातो, म्हणजे
4 सामायिक निघू शकतात. म्हणजे 4x, कारण x दोन्हीकडे आहेत ते घेतले आणि 4 ने यालाही भाग जातो यालाही भाग जातो म्हणून 4 सामायिक. 4x गुणिले कंसात काय केले 3x, बरोबर ना. 4x गुणिले 3x म्हणजे 4 त्रिक 12 आणि x गुणिले x x वर्ग, हे आलं 12x वर्ग. आणि इथे 7 आले. 4x ने 7 ला गुणलं तर 28x येतात ना. 4 7 28 आणि हे x आहेत तसेच. ठीक आहे. आता इथे बघा, इथे x इकडे पण इकडे नाही, म्हणजे x तर सामायिक घेऊन जमणार नाही. मग आता 33 आणि 77 याच्यामध्ये बघा 11च्या पाड्यात 33 पण आहेत आणि 77 पण आहेत. मग आपण काय करूया, 11ला सामायिक घेऊ. म्हणून अधिक 11 गुणिले कंसात 3x अधिक 7, कारण 11 त्रिक 33 आणि x म्हणजे 33x आहे तो, आणि 11 7 77, बरोबर आहे. आता बघा 3x अधिक 7 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 4x अधिक 11 झाले अवयव पाडून आपले. तिसरंही उदाहरण झालं आपलं. चौथं उदाहरण, 3y वर्ग वजा 2y वजा 1 वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार करू. येते तो गुणाकार 3 गुणिले ऋण 1 आहे बरोबर ऋण 3 आहे, बरोबर आहे. 3 गुणिले ऋण 1 बरोबर ऋण 3 आहे. आता ऋण 3 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणक आहे एवढी, म्हणजे ऋण 2 येईल. ठीक आहे. बघा आता अवयव, ऋण 3 बरोबर ऋण 3 गुणिले 1, म्हणजे ऋण 3 आणि 1 चा गुणाकार केला तर तो ऋण 3 येतं. ऋण 3 अधिक 1 केलं तर ते ऋण 2 येतं. मधल्या पदाचं सहगुणक ऋण 2 आहे. आता इथं लक्षात घ्या 3चं चिन्ह ऋण का, कारण आपल्याला जी बेरीज आहे ती ऋण 2 पाहिजे म्हणून. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो ना, इथे समजा नुसतंच 3 असतं आणि इथं वजा 1 केलं असतं तर 2 आलं असतं, पण इथे आपल्याला 2 नको, ऋण 2 हवंय म्हणून इथे 3चं चिन्ह आपण ऋण घेतो पाहिजे. हे चिन्हात फसायचं नाही. आता ऋण 2y हे पद आपण ऋण 3y अधिक y असे लिहू. ठीक आहे. मग पहिल्यांदा 3y वर्ग वजा 2y वजा 1 आहे तसंच बरोबर, वर्गपद आहे तसंच लिहा 3y वर्ग. आता मात्र वजा 3y अधिक y असं लिहू आणि वजा 1. आता हा एक भाग, हा एक भाग. आता याच्यामध्ये 3 इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे 3 सामायिक आहे. y इथेही आहे इथेही आहे, म्हणजे y सामायिक आहे. म्हणजे 3y सामायिक घेतले आणि कंसात आपण y वजा 1 लिहिले, कारण 3y गुणिले y 3y वर्ग येईल आहे इथे. 3y गुणिले ऋण 1 ऋण 3y होईल आहे, म्हणजे आपलं बरोबर आहे. आता इथे बघा अधिक y वजा 1 आहे. y इकडे आहे पण इकडे नाही, म्हणजे तो सामायिक निघत नाही. 1 मात्र सामायिक निघेल ना, कारण 1 गुणिले y 1y, बरोबर ना, म्हणजे नुसतंच y. तर इथे 1 आपण सामायिक काढू शकतो. अधिक 1 गुणिले कंसात y वजा 1, म्हणजे 1 आणि y चा गुणाकार y येतो, अधिक y आहे. आणि 1 गुणिले ऋण 1 ऋण 1 येतं, ते इथे आहे, म्हणजे ते जुळत आहे. y वजा 1 y वजा 1 बघा सामायिक मिळालं आपल्याला, म्हणून y वजा 1 आणि दुसऱ्या कंसात 3y अधिक 1 झालं आपलं चौथं उदाहरण. पण पाचवं उदाहरण आहे बघा, कर्णी 3 x वर्ग अधिक 4x अधिक कर्णी 3. ठीक आहे. याचे पण अवयव काढू आपण. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार करायला लागेल. आणि तो गुणाकार इथं बघा, कर्णी 3 गुणिले कर्णी 3 बरोबर 3 आहे, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता 3 चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणक आहे एवढी, म्हणजे 4 येईल. लिहितो म्हणजे लक्षात येईल. 3 गुणिले 1 3, आणि 3 आणि 1 ची बेरीज केली तर येते 4, म्हणजे आहे मधल्या पदाच्या सहगुणक आहे एवढी. आता लिहूया. 4x हे पद कसं लिहायचं, तर 3x अधिक x लिहायचं, बरोबर ना. 4x लिहिलं काय आणि 3x अधिक x लिहिलं काय, दोघांचं किंमत सारखीच आहे ना, 4x आहे ना. मग बघा कर्णी 3 x वर्ग अधिक 4x अधिक कर्णी 3 बरोबर, पहिल्यांदा वर्गपद लिहू, कर्णी 3 x वर्ग, नंतर अधिक 4x लिहत नाही मी, 3x अधिक x लिहितो, अधिक 3x अधिक x अधिक कर्णी 3. ठीक आहे. हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. आता याच्यामध्ये बघा सामायिक काय येईल, तर इथे बघा x इकडे पण आहे इकडे पण आहे, म्हणजे x सामायिक निघेल. आता इथे कर्णी 3 हे सामायिक निघेल बघा, कारण इथे तर कर्णी 3 आहे. 3 म्हणजेच काय,
कर्णी 3 गुणिले कर्णी 3 म्हणजे कर्णी 3 सामायिक निघेल, म्हणून कर्णी 3 x गुणिले कंसात x आणि x गुणिले x x वर्ग येतं आणि हे कर्णी 3 आहे तसं. आणि इथे बघा कर्णी 3 गुणिले कर्णी 3 3 आलं आणि हा x आहे तसं म्हणजे 3x बरोबर आहे. सामायिक काय आलं लक्षात आलं, कर्णी 3x. आता इथे बघा अधिक x आहे अधिक कर्णी 3 आहे, इथे मात्र एक सामायिक मिळेल आपल्याला, कारण x इकडे आहे पण इकडे नाही, कर्णी 3 इकडे आहे पण इकडे नाही, म्हणजे एक ही संख्या सामायिक मिळेल बरोबर आहे. म्हणून 1 गुणिले कंसात x अधिक कर्णी 3. ठीक आहे, बघा एका कंसात x अधिक कर्णी 3 आणि दुसऱ्या कंसात कर्णी 3x अधिक 1 बरोबर, म्हणजे हे अवयव मिळालेले आहे. 6वं उदाहरण आहे बघा, 1/2 x वर्ग वजा 3x अधिक 4. ठीक आहे, या बहुपदीचे आपल्याला आता अवयव पाडायचे. वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार करू. आता बघा वर्गपद x वर्ग आहे ना इथे, या ठिकाणी म्हणजे वर्गपद हे आहे, 1/2 त्याचा सहगुणक आहे गुणिले, या ठिकाणी स्थिरपद 4 आहे, या दोघांचा गुणाकार. 2 छेदस्थानी 4 अंशस्थानी भाग जाईल बघा, बे 1 बे, बे 2 4, 2 गुणिले 1 2. हे येतं तुम्हाला, याच्यामध्ये काय मोठं अवघड गोष्टी नाही. आता 2 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे ऋण 3 येईल. 2 चे अवयव पाडायचे आपल्याला बरोबर. मग ते कसे होतील बघा, इथे बघा ऋण 2 गुणिले ऋण 1, दोन ऋण संख्यांचा गुणाकार जो आहे तो धन येतो, म्हणजे ऋण 2 गुणिले ऋण 1 धन 2 येईल. आता बघा इथे ऋण 2 अधिक कंसात ऋण 1 लिहिले, म्हणजे अधिक वजा वजा होतं, वजा 2 वजा 1 बरोबर वजा 3. हे ऋण घेण्याचं कारण काय, जर दोन्ही धन घेतले असते तर इथं अवयव बरोबर पडले असते, 2 गुणिले 1 2, पण त्यांची बेरीज ही ऋण 3 नसते आली, 2 अधिक 1 धन 3 आले असते. आपल्याला धन 3 नको, ऋण 3 हवे, म्हणून या दोघांचं चिन्ह आपण ऋण ऋण घेतलेलं आहे. ऋण 3x हे पद ऋण 2x वजा x असे लिहू. ऋण 3x लिहायच्या ऐवजी ऋण 2x वजा x लिहू, किंमत तीच येते ना. म्हणून 1/2 x वर्ग वजा 3x अधिक 4 बरोबर, पहिल्यांदा वर्गपद लिहा 1/2 x वर्ग. आता मात्र ऋण 3x लिहायच्या ऐवजी ऋण 2x वजा x लिहा बरोबर आहे, अधिक 4. हा एक भाग आणि हा एक भाग. आता यामध्ये बघा सामायिक काय निघतंय, x इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, आणि इथे 1/2 आहे ना, ते सामायिक निघेल. तर इथं लिहितो मी आधी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा 1/2 x सामायिक कळलं, या दोघांचा गुणाकार केला तर 1/2 आहे तसंच x गुणिले x x वर्ग म्हणजे 1/2 x वर्ग मिळाला. आता इथे बघा, इथे तुम्ही म्हणाल इथे ऋण 2x होते, इथे सर तुम्ही 4 कुठून काढले आणले, तर बघा 2 नी 4 ला भागलं तर 2 येतं ना, म्हणजेच 1/2 नी 4 ला ज्या वेळेला तुम्ही गुणाल तेव्हा बे के बे, बे 2 4 म्हणजे 2 येतं, आणि हे चिन्ह ऋण आहे म्हणजे ऋण 2 आलं. हा x आपण सामायिक काढ म्हणजे ऋण 2x आलं, आली ह्याच्या एवढी किंमत. आता इथे बघा ऋण x अधिक 4, तर या ठिकाणी मात्र ऋण 1 सामायिक निघेल, कारण याचा सहगुणक ऋण 1 आपण सामायिक काढला. ऋण 1 गुणिले x ऋण 1 आलं, आणि ऋण 1 गुणिले ऋण 4 बरोबर ऋण गुणिले ऋण धन म्हणून अधिक 4. हे लक्षात ठेवायचं, इथं अधिक 4 होते, इथे वजा 4 का आले, कारण इथे आपण ऋण 1 ला सामायिक काढलेलं आहे, त्याच्यामुळे ऋण 1 ने ऋण 4 ला गुणलं तर धन 4 होईल ना. इथं धन 4 असतं तर ते ऋण 4 आलं असतं, म्हणजे आपली किंमत चुकली असते. आता लिहा तुम्ही अवयव, x वजा 4 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 1/2 x वजा 1 झालं. आपले 6 उदाहरणं सोडून झालेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.